75 वर्षाच्या शालिनीताई आज त्यांचा जीव मुठीत धरून पळत होत्या. मोठमोठ्याने ओरडत होत्या, वाचवा वाचवा, कोणाला तरी माझा आवाज ऐकू येत असेल तर प्लीज मला वाचवा, कोणीतरी मला मदत करा, नाहीतर आज मला देवाघरीच हा पाठवल्याशिवाय राहणार नाही. आजूबाजूचे लोक पाहत होते. शालिनीताईंना नक्की झाले काय आणि पळत का आहात आणि वाचवा वाचवा करून मदत का मागत आहेत. परंतु जेव्हा शालिनीताईंना समोर पळताना बघितले तेव्हा त्यांचा पाठलाग करताना त्यांचा मुलगा दिसला. तो शालिनीताईंना हातामध्ये काठी घेऊन मारण्यासाठी पळत होता. शालिनीताई पुढे आणि पाठीमागे हातामध्ये काठी असलेला त्यांचा मुलगा होता. हो, हा तोच मुलगा ज्या मुलाला शालिनीताईंना जन्माला घातलं होतं. परंतु समाजातील लोकांना कोणालाही समजत नव्हतं. शालिनीताईंचा मुलगा रघुनाथ हा का शालिनीताईला मारण्यासाठी पुढे पळत आहे. पाहणारे लोक पाहत होते, परंतु कोणाची हिंमत होत नव्हती की शालिनीताईंना वाचवायची, कारण त्यांचा मुलगा रघुनाथ हा अत्यंत दृष्ट माणूस होता. 4 लोक त्याला समजून सांगायला गेली तर तो त्या 4 लोकांना भरपूर भांडत असायचा, कोणालाही शिव्या द्यायचा आणि आमच्या कुटुंबाच्या भांडणांमध्ये तुम्ही पडू नका असं सांगायचा. जर कोणी वडीलधारी व्यक्ती मध्येच भांडण सोडवायला गेली तर तो त्यांना देखील शिव्या द्यायला कमी करत नव्हता. अत्यंत खालच्या थराला जाणारा हा माणूस शालिनीताईचा मुलगा. त्यामुळे आज शालिनीताईला वाचवायला कोणीही गेलं नाही. परंतु प्रत्येकाला शालिनीताईंचा खूप वाईट वाटत होतं. करावं तरी काय. 75 वर्ष ओलांडलेल्या शालिनीताई अत्यंत म्हाताऱ्या झालेल्या तरी देखील त्यांचा मुलगा त्यांना मारतोय. यापेक्षा वाईट दिवस किंवा यापेक्षा वाईट वेळ कोणती आहे. एखाद्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईला मारावं. परंतु रस्त्याने तेवढ्याच वेळामध्ये एक रिक्षावाला जात होता. त्या रिक्षावाल्याला आवाज शालिनीताईंनी दिला. म्हणाल्या, बाळा, तुला जर घरी आई असेल तर तुला त्या आईची शपथ आहे, काही करून तुझी गाडी थांबव आणि मला त्या गाडीमध्ये बसून घे. शालिनीताईंनी शपथ दिल्यामुळे रिक्षावाला थांबला आणि विचारला, आई काय झाले. शालिनीताईंनी सांगितलं, बाळा, सांगायला वेळ नाही, आधी तू गाडी चालू कर आणि गाडी पळवायला सुरुवात कर, कारण माझा राक्षसी वृत्तीचा मुलगा माझ्या मागे काठी घेऊन लागलेला आहे. बाकी जे काय आहे ते मी तुला नंतर सांगते, कारण मला त्याच्या तावडीतून आता तूच सोडू शकतो आणि जर त्याने आपल्याला गाठलं तर तो तुला देखील सोडणार नाही. त्यामुळे काहीही करून गाडी थांबवू नकोस, गाडी पळव. शालिनीताईंची ती वाईट अवस्था पाहून रिक्षावाल्याने शालिनीताईंना ऑटोमध्ये बसवलं आणि रिक्षा चालू करून तो 100च्या स्पीडने रिक्षा पळवू लागला. पाठीमागून रघुनाथ येतच होता, परंतु त्याला कुठेही आई दिसली नाही. आई अचानक कुठे गायब झाली. तो इकडे तिकडे पाहत होता, परंतु रस्त्यावर तर कोणीही दिसत नव्हतं. त्याने इकडे तिकडे आजूबाजूला खूप ठिकाणी आईला शोधण्याचा प्रयत्न केला, तरी देखील त्याला शालिनीताई भेटल्या नाही. आता अर्धा पाऊण तास उलटून गेला होता. त्याला वाटलं, आई कुठेतरी नक्कीच गायब झालेली आहे. जाऊ देत, कुठे जायचं आहे तिला, संध्याकाळी घरी 2 घास खायला येईलच, तेव्हा बघतो तिच्याकडे. असं म्हणून हातातली काठी तिकडेच बाजूला फेकून देऊन रघुनाथ गावामध्ये गेला. गावातील कोणती व्यक्ती त्याला मानसन्मान आणि पाहत नव्हती किंवा त्याच्याशी बोलत नव्हती, कारण सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ही होती की तो तर आईला त्रास इतका देत होता, यापेक्षा दुप्पट त्रास त्याने बापाला दिला होता. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्ती, लहान सहान मुलांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल राक्षसी वृत्तीचा माणूस एवढीच आस्था होती. आता त्या रिक्षावाल्याने विचारलं, आई, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तू काय झालं आहे ते सविस्तरपणे मला सांगू शकते, कारण आता तू एका सुरक्षित ठिकाणी आहे. ते म्हणजे माझं घर आहे आणि इथे कोणी येऊ शकत नाही. आई, तू माझ्या घरामध्ये राहा. शालिनीताईंनी त्या रिक्षावाल्याचे आभार मानले, परंतु सांगितले, बाळा, मी तुझ्या घरी राहू शकत नाही, कारण माझा मुलगा मला शोधत इथे आला तर तो तुला जीवे मारल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुझ्या गावामध्ये मंदिर असेल तर तिथे मी राहते, तिथे माझी खाण्यापिण्याची सोय होईल. परंतु तो रिक्षावाला वाहन चालक हा चांगल्या मनाचा होता. त्यामुळे त्याने सांगितलं, आई, तू कोणत्याही गोष्टीचा विचार करू नकोस आणि कसलीही काळजी करू नकोस. माझ्या घरी कोणीही येणार नाही आणि आलं तरी त्याच्यासोबत 2 हात करण्याची माझ्यामध्ये ताकद आहे आणि हिंमत देखील आहे. रिक्षावाल्याच्या बायकोने
शालिनीताईंना घरामध्ये घेतलं. शालिनीताईंची वाईट परिस्थिती पाहता त्यांना खूप वाईट वाटलं, कारण त्यांच्या अंगामध्ये अजिबात थोडा सुद्धा त्राण उरला नव्हता. हातपाय त्यांचे थरथरत होते, कारण रात्रभर आणि दिवसभर त्यांना काही एक अन्नाचा घास कण त्यांच्या पोटामध्ये गेला नव्हता, ना त्यांच्या मुलाने त्यांना जेवायला दिलं होतं. त्या 2 दिवस जेवल्या नसल्यामुळे त्यांचे हातपाय थरथरत होते. रिक्षावाल्याच्या बायकोने त्यांना पहिल्यांदा हातपाय तोंड धुवून घ्यायला सांगितलं आणि नंतर पोट भरून अन्न जेवायला दिलं. शालिनीताई जेवण करत असताना अशा जेवत होत्या की त्या 5-6 दिवस उपाशीच होत्या आणि त्या दिवशी त्यांना काहीतरी दिवसभरातून पोट भरून अन्न जेवायला मिळालेलं होतं. शालिनीताईंनी त्या रिक्षावाल्याच्या बायकोला आशीर्वाद दिला, बाळा, तुझं सदैव कल्याण होवो. आज तू मला माझं पोट भरून जेवण जेवायला दिलं आहे. नाहीतर 2 दिवस तर मी उपाशीच होते, परंतु कधी कधी मला दिवसातून एकदा जेवायला मिळायचं, तर कधी कधी दिवसातून 2दा मिळालं, तर कधी अर्धी चपाती कधी मिळायची. 4 महिने उलटून गेले आहे बाळा, मी पोटभर जेवलेच नाही. तृप्तीचा ढेकर तर लांबच, परंतु कधी कधी मला उपाशी पोटी देखील झोपावं लागलं. रिक्षावाल्याच्या बायकोने सांगितलं, आई, तू अजिबात काळजी करू नकोस. माझ्या घरी तू आहे तोपर्यंत पोट भरून जेवण नक्कीच जेवशील दररोज. आता रिक्षावाल्याने विचारलं, आई, आता तू सविस्तरपणे काय झालं आहे ते मला सांग. तुझा मुलगा तुला का मारायला लागलेला आहे? त्यावेळी शालिनीताईंना अश्रू अनावर झाले आणि त्या रडून रडून आपली हकीकत त्या रिक्षावाल्याला सांगत होत्या. बाळा, 4-4.5 महिने उलटून गेले आहे. माझे पतिदेव देवाघरी गेले आहेत मला सोडून. माहीत होतं मला त्यांचा वृद्धकाळ जवळ आला आहे. माझ्यापेक्षा ते 3 वर्षांनी मोठे होते, परंतु ते धडधाकट होते. अजूनही ते 10-12 वर्ष कमीत कमी जगले असते, परंतु आमच्या सपोर्टच्या पुराने त्याचा घात केला आहे. सुरुवातीला आमच्या मुलाने आम्हाला सांगितलं, जी काही प्रॉपर्टी आहे, 10-12 एकर जमीन आहे, ती माझ्या नावावरती करून द्या. सुरुवातीला तो आणि त्याची बायको गोडी गोडी बोलत होती. त्याच्या बायकोनेच त्याचे कान भरलं होतं. त्याच्या बायकोने सांगितलं होतं, अहो, जी काही प्रॉपर्टी आहे ती सगळी आत्ताच्या आत्ता आपल्या नावावरती करून द्या. काय घेता ह्या म्हाताऱ्या माणसाचं? पिकलं पान आहे, कधी गळून पडेल. त्यापेक्षा आता जी काही प्रॉपर्टी आहे ती आपल्या नावावरती करून घ्या, नाहीतर उद्या हे मेली तर अर्ध्या प्रॉपर्टीला मालकीन तुमची बहीण इथे येऊन बसेल. बायकोने सांगितल्यामुळे रघुनाथ सुद्धा ह्या गोष्टीच्या पाठीमागे लागला आणि तो सतत माझ्या पतीला बोलायचा, म्हाताऱ्या, ही जमीन माझ्या नावावर करून दे. परंतु ह्या गोष्टीला विरोध करत माझे पती बोलायचे, मी नाही देऊ शकत, कारण माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत ही शेती मी सहजासहजी तुला नाही देणार, कारण मी मेल्यानंतर जी काही प्रॉपर्टी आहे ती तुझीच आहे, कारण तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस. त्यामुळे आता तू कुठलीच घाई करू नकोस, जेणेकरून घरामध्ये भांडणे होतील. वडिलांना सांगितलं नंतरला रघुनाथ मध्ये 10-12 दिवस चांगला राहिला, परंतु त्याची बायको सतत त्याला टोमणे मारायची, सतत किरकिर करत असायची. म्हाताऱ्यांना काय मड्यावर बांधून घेऊन जायचं आहे का प्रॉपर्टीला? जीवात जीव आहे तर द्यायचं मुलाच्या नावावरती करून, पण नाही. पैशाची लालच आणि संपत्तीची लालच ही काय त्यांची मरेपर्यंत जाणारच नाही. आता पाहते मीच कशी जमीन नावावर करून नाही देत ते. रघुनाथची बायको सविता जी आहे खूप फटका तोंडाची होती. तिने तिच्या लग्नानंतरच्या आयुष्यामध्ये कधीच तिने सासऱ्यांसोबत प्रेमाने वागली किंवा प्रेमाने 2 शब्द गोड बोलली असेल तर असा एकही दिवस गेला नाही. आणि आता सासू सासऱ्यांनी देखील अपेक्षा तिच्याकडून सोडूनच दिली होती, कारण तिने गोड बोलावं हा तिचा मूळ स्वभावच नव्हता. सविताच्या सासू सासऱ्यांसाठी इतकंच खूप महत्त्वाचं होतं की त्यांची सून त्यांना 2 वेळचं जेवण तरी नीटनेटकी देत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सुनेकडून जास्तीच्या कोणत्याच अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. शालिनीताई आपल्या नवऱ्याची आणि त्यांची स्वतःच्या हाताने कपडे धुत होती. दोघांचं जे काही काम आहे ते स्वतः करून घेत होती.
त्यांची कोणतीही कामे ते सुनेकडे किंवा मुलाकडे करायला देत नव्हते, कारण त्यांना आता कळून चुकलं होतं की त्यांची सून तर त्यांची नाहीच आहे, परंतु मुलगा पण नाही. त्यामुळेच त्यांनी ठरवलं होतं कोणावरही आधार म्हणून जीवन जगायचं नाही. परंतु आता म्हातारा सासरा प्रॉपर्टी नावावर करू देत नाही म्हटल्यावर सविताने इतर विडाच उचलला होता, त्यांचं जीवन नकोसं करण्याचा. सविता आता सासू सासऱ्यांना जिथे 2 वेळचं जेवण देत होती, तिथे आता त्यांनी 2 वेळेच्या जेवणात 1 चपाती इतकं जेवण द्यायला सुरुवात केली. हळूहळू जेवणामध्ये मीठ जास्त टाकायची, तर कधी तिखट टाकायची, तर कधी पाण्याचे जेवण देत होती. तिने सासू सासऱ्यांचं जगणं नकोसं करून ठेवलं होतं. एवढं करून देखील तिच्या म्हाताऱ्या सासऱ्याने प्रॉपर्टी नावावर करून दिली नाही, म्हणून तिने त्यांचं 2 वेळचं जेवण एका वेळच्या जेवणावरती आणून सोडलं. ह्या गोष्टीमुळे शालिनीताई आणि त्यांच्या पतीचा दोघांचंही शरीर खूप बारीक होत चाललं होतं. सविताला आणि तिच्या नवऱ्याला रघुनाथला वाटलं आता तरी म्हातारी या सगळ्या प्रॉपर्टी आमच्या नावावरती करून देतील. शालिनीताईंनी देखील आपल्या पतीला सांगितलं आहे की अहो तारून धरत जाऊन काय होणारे, द्या नाराजी काही प्रॉपर्टी आहे, शेती आहे त्याच्या नावावर करून. उगाचच आपल्या म्हातारपणात आपल्या जीवनाचं हाल करून का घ्यायचं. आपली प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून देत नाही, ह्या गोष्टीमुळे त्यांनी आपल्या जीवनाची काय दशा करून ठेवली आहे. मोहनरावांनी सांगितलं, शालिनी हे बघ, तुला माहिती आहे जी 13 एकर जमीन आहे ती आपल्याला काही वारसा हक्कात मिळालेली नाही आहे. माझ्या वडिलांना 1 एकर जमीन सुद्धा नव्हती, परंतु मी दुसऱ्यांच्या शेतावरती मोलमजुरी करून, तुम्ही मला साथ देऊन आपण 1-1 रुपया वाचून कधी पोटाला न खाता जमा करून ठेवला आणि ही 13 एकर जमीन विकत घेतली आहे. आणि ही 13 एकर जमीन काय आपण एकदम घेतलेली नाही, हळूहळू करून 1ची 2, 2चे 3 करून 13 एकर जमीन आपण कमवलेली आहे. आणि शालिनी तुला आजही माहिती आजच्या बाजारभावाप्रमाणे ह्या जमिनीचा रेट काय आहे. ह्या शेतीची आज किंमत काढली तर कितीतरी कोटींच्या घरामध्ये किंमत आहे. आणि आपला मुलगा एवढाही शहाणा नाही की आपण त्याच्या नावावर जमीन करून दिली तर तो आपल्याला सांभाळेल. आणि सुनेचं तर तुला माहीतच आहे, लग्न करून उंबरट्याचे माप ओलांडून आली, जशी ती घरामध्ये आली तशी तिने आपल्यावरती किती अत्याचार केला आहे हे तू विसरली आहेस का. आणि सांगायची तिसरी गोष्ट म्हणजे आपला मुलगा रघुनाथ हा बघ ना दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला आहे. आणि मग कोणत्या तोंडाने आपण त्याच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी करून द्यायची. तो उद्या म्हातारपणात आपल्याला सांभाळतोय की नाही याचा देखील काही भरोसा नाही. जर आपल्याला घराबाहेर काढलं तर आपण काय करायचं. त्यामुळेच आपण आहे तोपर्यंत जमीन त्याच्या नावावरती करून नाही दिली तर तो कसं तरी आपल्याला म्हातारपणापर्यंत सांभाळेल आणि मेल्यानंतरला आपली प्रेतयात्रा स्मशानभूमीपर्यंत घेऊन तरी जाईल. अहो असं काय बोलताय, भरल्या घरामध्ये असं वाईट साईट बोलू नाही. वास्तू तथास्तू म्हणत असते, मग तोंडाला येईन ते वाईट साईट बोलून का बोलत आहात. मोहनरावांनी सांगितलं, शालिनी वाईट साईट कोणतीही गोष्ट मी बोलत नाही. जे वास्तव परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं भान तुला नाही पण मला आहे. आणि मला नाही वाटत की आपली कोणीतरी बेकार अवस्था आपल्या मुलाने करावी. ह्याच गोष्टीमुळे मी कोणतीही प्रॉपर्टी किंवा शेती जमीन जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझ्या मुलाच्या नावावर करणार नाही. शालिनीताईंना देखील मोहनरावांचं म्हणणं, त्यांच्या पतीचं बोलणं मुद्द्याचं आणि महत्त्वाचं वाटत होतं, कारण मोहनराव जे बोलत होते ते खरंच होतं. आता असूनही एवढे त्रास देत होती तरी देखील शालिनीताईंनी आणि मोहनरावांनी मागचं पाऊल घेतलं नाही किंवा खचून गेले नाही. एक दिवस जवळच्याच नातेवाईकांमध्ये लग्न असल्यामुळे लग्नानिमित्त रघुनाथ आणि त्याची बायको सविता हे लग्नासाठी जवळच्याच गावामध्ये हॉलवर गेले होते. मात्र म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना त्यांनी घरीच ठेवलं होतं. एका दृष्टीने शालिनीताई आणि मोहनरावांसाठी हे खूप योग्य झालं होतं. त्या दिवशी मोहनरावांनी शालिनीताईला न सांगता घरी एका वकिलाला बोलावून घेतलं. दुपारच्या 2च्या सुमारास वकील घरी आल्यानंतर मोहनरावांनी सांगितलं, वकील साहेब
आपल्याला एक मृत्यूपत्र तयार करायचं आहे. जिवंत असतानाच मोहनरावांनी मृत्यूपत्र तयार करण्यासाठी घेतलं होतं. मोहनरावांनी सांगितलं, माझी जी काही सर्व प्रॉपर्टी आहे ती त्यामध्ये 13 एकर जमीन असेल, 12 तोळं सोनं असेल आणि रानमाळा येथे माझा 3 मजली बंगला असेल. ही सगळी प्रॉपर्टी मी गेल्यानंतर माझी बायको शालिनी हिच्या नावावरती यावी आणि त्यानंतर देखील मुलाने जर माझी बायको शालिनी हिचा सांभाळ केला नाही तर जेवढी काही जमीन प्रॉपर्टी असेल ती सगळी माझ्या मुलीच्या नावावरती उतरावी किंवा शालिनी जो निर्णय घेईल तो योग्य राहील. मोहनरावांनी जिवंतपणीच वकिलांकडून हे मृत्यूपत्र तयार करून घेतलं होतं. ह्या गोष्टीची कल्पना शालिनीताईंना देखील नव्हती. सुनेने तिच्या अत्याचार करणे थांबवले नाही, परंतु मध्ये 10-15 दिवसाचा कालखंड गेल्यानंतर सविताने तिच्या नवऱ्याला सांगितलं, आपण या म्हातारीला इतका त्रास देऊन सुद्धा हे काही ऐकत नाही. आता मी जी काही प्लॅन सांगते तुम्हाला तो ऐका आणि तोच करा. सविताने रघुनाथ यांना सांगितलं, आपण म्हातारीला इतका त्रास देत आहे तरी देखील ते आपल्याला प्रॉपर्टी नावावरती करून देत नाही. आपण काय त्यांना त्रास द्यायचा कमी केला आहे का? त्यांना 2 वेळच्या जेवणावरून त्यांना 1 वेळचं जेवण देऊ लागलो. जेवणामध्ये पाणी घालून, मीठ घालून, मिरची घालून त्यांना देऊ लागलो. जे जेवण एखाद्या भिकाऱ्याला देखील देत नाही अशा प्रकारचं अन्न आपण त्यांना खायला देत आहे. तरी देखील म्हातारी वठणीवर येत नाही. आता तुम्ही कोणताही मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट म्हाताऱ्याला मारायला सुरुवात करा, त्याशिवाय म्हातारा ऐकणार नाही. रघुनाथला देखील त्याच्या बायकोचं म्हणणं खरं पटलं. तसं पाहायला गेलं तर कोणताही मुलगा आपल्या बायकोचं ऐकणार नाही. कारण जर बायको आपल्या आईवडिलांबद्दल चुकीचं बोलत असेल किंवा चुकीचं काही मनामध्ये भरवत असेल आपल्या मनात किंवा चुकीचं आपल्या आईबद्दल किंवा वडिलांबद्दल वागत असेल तर कोणताही मुलगा आपल्या बायकोचं ऐकणार नाही. परंतु आज समाजामध्ये परिस्थिती इतकी वेगळी झाली आहे की प्रत्येक मुलगा हा आपल्या बायकोचं ऐकतो आणि आईवडिलांचा छळ करतो. त्यामध्ये थोडेफार व्यक्ती सोडले तर. तसाच हा रघुनाथ होता. कारण तो कट्टर दारुडा होता. त्याच्या बायकोला फक्त प्रॉपर्टी पाहिजे होती. तिचा नवरा नशेमध्ये इतका बुडून गेला आहे त्याचं तिला काहीही देणं घेणं नव्हतं. तिला फक्त नवऱ्याचा पैसा प्रॉपर्टी इतकाच महत्वाचा होता. त्यामुळे सविताने सांगितल्याप्रमाणे रघुनाथ एक बांबूची वेळूची काठी काढून तो बाबांकडे गेला. तुम्ही प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार आहात किंवा नाही हे मला सांगा. मोहनरावांनी सांगितलं, रघुनाथ बाळा, मी कितीतरी वेळा सांगितलं आहे, जी काही प्रॉपर्टी आहे ती तुझीच आहे. पण तू मला आता मी जिवंत असताना ते सारखं मला विचारू नकोस आणि हट्ट देखील करू नकोस प्रॉपर्टी मिळवण्याचा. परंतु रघुनाथराव नशा करून आलेला होता. त्याने समोर कोण आहे किंवा तो काय वागत आहे, काय बोलत आहे याचे देखील भान उरले नव्हते. हातातील काठी घेतली आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्याने आपल्या वडिलांना मारायला सुरुवात केली. म्हातारा 78 वर्षाचा बाप ओरडत होता, बाळा मला मारू नकोस. बाळा मी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करतो, परंतु बाळा मला मारू नको. नको नको म्हणत असताना देखील बाळा हे माझे हाल म्हातारपणामध्ये करू नकोस. परंतु त्यांच्या मुलाने एक शब्द देखील ऐकून घेतला नाही. मोठमोठ्याने झरझरात आणि मारत होता. शालिनीताई मध्ये आली 1-2 वेळा तर शालिनीताईंना देखील त्याने खूप मारलं. दोघही आई बापाचा हाल एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने पाहिलं असतं तर त्याला खूप वाईट वाटलं असतं. इतकं बेहाल करून रघुनाथने आपल्या बापाला सोडलं होतं. मात्र सविता ही आनंदाने पाहत होती आणि मोठमोठ्याने हसून सांगत होती, प्रॉपर्टी पाहिजे का, घ्या मग प्रॉपर्टी. शेवटी मारून मारून थकून रघुनाथ दमला. त्याने इतकं आपल्या जन्मदात्या बापाला मारलं. अर्ध्या तासातच मोहनरावांचा श्वास थांबवून जीव देवाघरी निघून गेला. आणि हे सगळं आपल्या उघड्या डोळ्यांनी त्यांची बायको शालिनीताई पाहत होत्या आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद मात्र सविता लुटत होती. रघुनाथला कोणतीही शुद्ध नव्हती. रात्रभर शालिनीताई आपल्या मेलेल्या नवऱ्याच्या उशाला बसून रडत होत्या. ना त्यांच्याकडे फोन होता ना कोणती गोष्ट होती की ज्याद्वारे ते आपल्या मुलीला फोन करून कळवतील. रात्रभर मोहनरावांचा मृत्यू त्यांच्या खोलीमध्ये पडलेला होता. सविता आणि रघुनाथ मात्र शांतपणे झोपले होते. सकाळ होत आज सविताने आरडाओरडा करायला सुरुवात केली
आणि आजूबाजूच्या लोकांना गोळा करायला सुरुवात केली. आमचे बाबा देवाघरी गेले आहे. रात्री त्यांना देव आज्ञा झाली आहे. आजूबाजूच्या लोकांना देखील कळत नव्हतं. हलते फिरते मोहनराव अचानक रात्रीच्या सुमारास देवाघरी गेले कसे असावे. मोहनरावांच्या अंगावरचे डाग कोणाला दिसू नये म्हणून आणि त्यांची मुलगी येण्याच्या आधीच मोहनरावांच्या मृत्यूदेहाला अग्निडाग द्यावा, त्याची पुरेपूर व्यवस्था रघुनाथ आणि त्याच्या बायकोने केली होती. कोणता मुलगा इतका क्रूर आपल्या बापासोबत वागेल का, फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी? परंतु रघुनाथने तर त्याची सीमा ओलांडलेली होती आणि मर्यादा तर कधीच नव्हती त्याला. मोहनरावांचा 13वा झाला तरी सुद्धा त्याने आपल्या बहिणीला कळवलं सुद्धा नाही की आपला बाप देवाघरी गेला आहे म्हणून. कारण ही गोष्ट सविताने त्याला सांगितली होती. जर तुझी बहीण इथे आली तर ती आपल्याला सोडणार नाही, पोलीस केस करेल, मग आपल्याला तुरुंगामध्ये जावं लागेल. आता कोणतीही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही. आता त्या म्हाताऱ्याला 2 वेळचं अन्न गपचूप खायला देत जाऊ आणि खोलीमध्ये कोंडून ठेवू. आता सगळे प्रॉपर्टी तर आपल्या नावावर उतरलेली आहे. त्यांना ही गोष्ट वाटत होती कारण सगळे प्रॉपर्टी त्यांना मिळालेली आहे. मोहनराव गेल्यानंतर सगळी प्रॉपर्टी त्यांच्या मुलाच्या नावावरती आली. सविताला आणि रघुनाथला ह्या गोष्टीचा प्रचंड आनंद होता आणि उत्साह होता की ते कितीतरी कोटींचे मालक आहेत. शालिनीताई आता खूप दुःखामध्ये राहत होत्या कारण त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्याच पतीला म्हणजे मोहनरावांचा जीव त्यांच्या मुलाने घेतला होता ना. त्याचं दुःख कोणाला सांगू शकत होत्या. त्यांच्या काही मन मोकळं करू शकत होत्या कारण त्यांच्या खोलीचा दरवाजा दिवसभर तर बाहेरून बंदच असायचा. एवढा त्रास तर माणूस शत्रूला देखील देत नाही. एवढा त्रास सहन करत शालिनीताई त्यांचे जीवन जगत होत्या. 15 दिवसांनी दिवाळीचा सण आला आणि दिवाळीच्या सणाला त्यांची मुलगी सानिकाही आली. माहेरी आल्यानंतर सानिकाला प्रचंड मोठा धक्का बसला. तिचे बाबा त्यांना सर्वांना सोडून देवाघरी निघून गेले आहेत आणि ह्या गोष्टीला घडून 20 दिवस झाले आहेत आणि तिला कोणी कळवलं देखील नाही. ती तिच्या भावाला आणि वहिनीला बोलत होती कारण तिला तिच्या भावाचा आणि वहिनीचा कोणताही खरा चेहरा माहीत नव्हता. तेव्हा वहिनीने सांगितलं बाबांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते रात्रीच देवाघरी गेले. तुम्हाला सांगणार होतो परंतु हे सगळं अचानक इतकं पटकन घडलं की सांगायला वेळ देखील मिळाला नाही. या गोष्टीवर ती सानिकाचा अजिबात विश्वास नव्हता. म्हणून सानिकाने तिच्या आईला शालिनीताईला विचारलं, आई, अगं बाबा गेले माझे तरी तू मला कळवलं नाहीस. आई, बाबा तर आजारी नव्हते ग. बाबा एवढे धनदाकट असून सुद्धा अचानक कसे गेले? शालिनीताई आपल्या लेकीला काही सांगणार परंतु सुनेने आधीच तिला सत्य दाखवून ठेवली होती. जर तू एक तरी शब्द तुझ्या लेकीला खरा सांगितला तर तुझी अवस्था देखील त्या म्हाताऱ्यासारखी करून ठेवेन. त्यामुळे शालिनीताईंनी आपल्या मुलाला एकदाही एक शब्दही खरा सांगितला नाही. सानिकाने खूप वेळा विचारल्यानंतर शालिनीताईंनी तिला देखील हे सांगितलं जे तिच्या सुनेने सांगितलं होतं. आता मात्र सानिकाचा विश्वास पटला होता परंतु तिला हे मात्र कळत नव्हतं की तिची आई एवढी शांत शांत का असते. आईला काय झालं आहे? एवढी हसती फिरती आई कष्ट करून अचानक अशी शांत गप्प गप्प का झाली आहे? कदाचित बाबा अचानक गेल्याची तिला खूप मोठे दुःख झाले असावे आणि ह्याच गोष्टीमुळे आई एकटी पडली असावी आणि त्यामुळेच ती शांत आहे. दिवाळी झाल्यानंतर जेव्हा सानिका तिच्या सासरी निघाली तेव्हा सानिकाने दादाला आणि वहिनीला सांगितलं, दादा, वहिनी, मी थोडे दिवस आईला माझ्या घरी घेऊन जाते. बाबा अचानक आईला सोडून निघून गेले, आपल्या सर्वांना सोडून गेले. आपण मात्र आपल्या संसारामध्ये व्यस्त असतो परंतु आई मात्र एकटी पडली आहे. ती शांत असते आणि ह्याच गोष्टीचा तिला त्रास होत आहे. त्यामुळे ती शरीराने ती देखील खूप बारीक झाली आहे. या गोष्टीच्या त्रासामुळे तिला अजून काही जास्त त्रास होऊ नये यासाठी मी तिला माझ्याकडे घेऊन जात आहे. आता मात्र रघुनाथ आणि त्याच्या बायकोला सविताला खूप मोठा धक्का बसला. जर आई सानिकाकडे महिनाभर राहायला गेली तर जे काही खरं आहे, जेवढं काही घटना घडल्या आहेत त्या सगळ्या घटना आई सानिकाला सांगितल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं सगळं भांडं उघड पडेल. काय करावं? किती दिवस ही घटना लपून ठेवावी? कधी ना कधी उघडकीस येणार आहे. परंतु आता लगेचच जर आई तिच्याकडे गेली तर खूप मोठा अनर्थ होईल. रघुनाथने सानिकाला सांगितले, ठीक आहे, आईला तू तुझ्याकडे घेऊन जा. वहिनी देखील म्हणाली,
हो आई, तुमच्याकडे थोड्या दिवस ठेवा, राहिल्या तर त्यांचं डोकं शांत होईल. तिकडे त्यांचा नातवंडांमध्ये मन रुळेल आणि आपल्याला पूर्वीसारख्या आई हसत्या खेळत्या आपल्याला बघायला मिळतील. दादानी आणि वहिनीने सांगितलं होतं आईला घेऊन जा. सानिकाने सांगितलं, आई आता तू पटकन तुझी बॅग भर, मी तोपर्यंत माझे कपडे आणि सामान गोळा करते. सानिका तिचं आवरण्यासाठी निघून गेली. आता शालिनीताई तिथेच उभ्या होत्या. सानिका गेल्याचं पाहून सविताने शालिनीताईंना धमकी दिली, म्हातारे, जर तू तुझ्या लेकीसोबत निघून गेली तर तुझं काही बरं वाईट होणार याची तू वाटच पहा. आणि तुला माहीतच आहे, मी जे बोलते ते मी करून दाखवते. याचं तुला उत्तम उदाहरण आहे आणि चांगलाच अनुभव देखील आहे तुझ्या नवऱ्याचं. काय केलं आहे मी, तू जाऊन तर दाखव तुझ्या लेकीसोबत, मग बघते पुढे काय होतं. शालिनीताईंना आता खूप मोठा धक्का बसला होता. काय करावं, सानिका समोर तर हे असे वागत आहे जसं की काय त्यांना बाबा गेल्याचं खूप मोठं दुःख आहे आणि माझी देखील खूप काळजी आहे आणि माझ्या भोळ्या भाबड्या लेकीला देखील या गोष्टींवरती विश्वास बसला आहे का तिने बाबा हृदयविकाराच्या झटक्याने गेले आहे. आता जर मी सानिकासोबत गेले तर ही बाई मला जिवंत सोडणार नाही. शालिनीताईंनी सविताला सांगितले, ठीक आहे, मी नाही जाणार सानिकासोबत. सविताने सांगितलं, म्हातारी, तुला सानिकासोबत जायचं आहे. सानिका तुला चल म्हणेन तेव्हा आम्ही देखील तुला त्यांच्यासोबत जा असं म्हणू, तेव्हा तू स्वतःहून सांगायचं नाही मी इथेच राहणार. तुमच्या बाबांचं जोपर्यंत 5.5 महिने होत नाही तोपर्यंत मी ह्या घरातून कुठेही बाहेर जाणार नाही. तितक्यात तिथे सानिका आली आणि म्हणाली, आई, माझं आवरलेलं आहे, चल तुझं आवरलं असेल तर आपण निघूया. दादा आपल्याला सोडवायला येईल. परंतु शालिनीताईंनी सांगितलं, सानिका बेटा, मी आता तुझ्यासोबत येऊ शकत नाही, कारण मी आता तुझ्यासोबत आले असते परंतु तुझ्या बाबांचं जोपर्यंत 5.5 महिन्यांचा कार्यक्रम होणार नाही तोपर्यंत त्यांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. त्यामुळे तोपर्यंत आमच्या खोलीमध्ये राहणार आहे. आणि बाळा, तू माझी अजिबात काळजी करू नकोस. तू तुझ्या मुलांची संसाराची काळजी कर आणि बाळा लवकर मला भेटायला ये. शालिनीताईंनी मुलीसोबत जाण्यासाठी नकार दिला. त्यामुळे सानिका देखील निघून गेली. परंतु सानिकाला ह्याच गोष्टीचा विचार करत होती. आई पहिल्यांदा हो बोलली येते म्हणून माझ्यासोबत, मग अचानक नंतर अशी का बोलली, हा देखील प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न तिच्या मनामध्ये उभा राहिला होता, आई मी निघताना असं का म्हणाली असावी की सानिका मला लवकर परत भेटायला ये. ह्या सगळ्या प्रश्नांचा मनामध्ये गुंतागुंत चालली असताना सानिकाला उत्तर मिळत नव्हतं. सानिका तिच्या सासरी निघून आली होती. मात्र शालिनीताईंचा वनवास अजूनही संपलेला नव्हता. थोडे दिवस गेल्यानंतर सविताने पुन्हा शालिनीताईला त्रास द्यायला सुरुवात केली. घरातील छोटी मोठी सर्व कामे ती तिच्या म्हाताऱ्या 75 वर्षाच्या सासूकडूनच करून घेत होती आणि ती मात्र आरामशीर खुर्चीवर बसून राहत होती. स्वतःचा मुलगा आणि सून राजेशाही थाटामध्ये जगतात आणि म्हाताऱ्या आईला मात्र एखाद्या कामवालीप्रमाणे कामाला लावून ठेवतात. एक दिवस संपूर्ण दिवसभर काम करून करून शालिनीताईंची तब्येत खूप खालवली. दुसऱ्या दिवशी शालिनीताई 9 वाजेपर्यंत झोपल्यामुळे सुनबाई सविता त्यांना उठवायला गेली आणि म्हणाली, म्हातारे, 9 वाजेपर्यंत सूर्य तोंडावर येईपर्यंत कोणी झोपून राहतं का? तुझी खूप नाटकं सुरू झाली आहे. चल लवकर स्वयंपाक करून घे, अजून आम्ही नाश्ता सुद्धा केला नाही. शालिनीताई उठल्या आणि मुलाला सांगितलं, बाळा, आज माझ्यामध्ये थोडा सुद्धा त्राण राहिला नाही काम करण्यासाठी. काल दिवसभर सगळ्या पाहुण्यांचं काम आवरून थकून गेले आहे. आजचा दिवस मला आरामाची गरज आहे. परंतु हे जेव्हा त्यांच्या सुनेने ऐकलं तेव्हा सुनेने काठी घेऊन आली आणि तिच्या सासूला ओरडत म्हणाली, म्हातारे, मग आज काय आम्ही उपाशीच राहायचं का? सविताने तिच्या नवऱ्याला रघुनाथला सांगितलं, हो, पाहताय का ह्या म्हातारीकडे, तिचे हातपाय धरा आणि ओढत घ्या आईला किचनमध्ये, कशी काम करत नाही आपण पाहूया. शालिनीताईंना धरलं आणि रघुनाथने किचनमध्ये नेऊन उभं केलं आणि शालिनीताई, आई पटकन आम्हाला नाश्ता करा, आम्हाला नाश्ता करायला खूप उशीर झाला आहे. शालिनीताई तशाच तग धरून उभ्या राहिल्या आणि सविता आणि रघुनाथ हॉलमध्ये बसले असल्यामुळे किचनमध्ये त्या नाश्ता बनवत होत्या. परंतु त्यांच्या अंगामध्ये ताकद नसल्यामुळे त्यांनी टोपात असलेला 1 ग्लास भरून दूध घटाघटा पिऊन टाकलं. त्यामुळे त्यांच्या अंगामध्ये थोडीफार ताकद आली होती. त्यांना दोघांनाही नाश्ता दिल्यानंतर उरलेला जो शिल्लक काय नाश्ता होता तो त्यांनी खाल्ला. सुनेने जोरजोरात आवाज दिला. शालिनीताईंना सांगितलं, म्हातारे, आज जेवायला पुलाव भात आणि चपाती आणि पालक पनीरची भाजी बनव.
सविता आई ऑर्डर आपल्या म्हातारीला सासूला सोडवत होती, जशी काही ती कामवाली बाईला सांगत आहे. आज मात्र शालिनीताईच्या मनामध्ये वेगळीच कोणीतरी गोष्ट चालू होती. त्यांनी ठरवलं होतं आजपासून सुनेचं ऐकायचं नाही. म्हणून शालिनीताईंनी सांगितलं, सुनबाई मी आज बरी नाही, माझी तब्येत बरी नाही, त्यामुळे आज किचनमध्ये जेवायला काय बनवायचं हे तुझं तू ठरव, मी नाही बनवणार. शालिनीताईंनी आपल्या सुनेला उलट उत्तर दिल्यामुळे जोरजोरात त्यांच्यामध्ये भांडण करून त्यांना शिव्या देत होती. ही गोष्ट जेव्हा शालिनीताईच्या नवऱ्याला रघुनाथला समजली तेव्हा त्यांनी ती काठी घेऊन आला आणि आपल्या आईला मारायला सुरुवात केली. आपल्या मुलाचा 2-3 काठ्या मार खाऊन शालिनीताईंनी घेतला. मात्र त्यांच्या मनामध्ये विचार आला, याने जर आपल्या नवऱ्याला जसं मारून टाकलं तसं मलाही मारलं तर. म्हणून त्यांनी घराचा दरवाजा उघडला आणि रस्त्याने धावत पळत सुटल्या. मी सर्वांकडे मदत मागत होते, कोणीतरी मला वाचवा, परंतु कोणी मला वाचवण्यासाठी आलं नाही. कारण सर्वांना माहीत होतं की रघुनाथचा स्वभाव कसा आहे. त्याने त्याच्या वडिलांचा जीव घेतला आहे आणि मग तो आपला जीव घेणार नाही. आपण जर शालिनीताईला वाचवायला गेलं तर ह्याच भीतीपोटी कोणीही मला मदत करत नव्हतं. आणि बाळा बघ ना, आज तू मला मदत केली. शालिनीताईंची ही वाईट गोष्ट ऐकून रिक्षावाल्या ड्रायव्हरला आणि त्याच्या बायकोला खूप वाईट वाटलं. परंतु जेव्हा शालिनीताईंनी त्यांची ही सगळी गोष्ट सांगत होत्या तेव्हा रिक्षावाल्याच्या बायकोने सगळी गोष्ट ही रेकॉर्डिंग करून घेतली आणि जशीच्या तशी ही गोष्ट पोलिसांना पाठवून दिली. लगेच 10 मिनिटानंतर रिक्षावाल्याच्या घरी पोलीस आले आणि शालिनीताईंची मुलाखत घेऊन घडलेल्या सगळ्या घटना खऱ्या आहे का याची पडताळणी करून पोलीस शालिनीताईंना घेऊन त्यांच्या बंगल्यावरती गेले आणि मुलाला आणि सुनेला तुमची म्हातारी सासू कुठे आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की घर सोडून कुठेतरी पळून गेली आहे. पोलिसांनी विचारलं का पळून गेली आहे तेव्हा त्यांनी सांगितलं माहीत नाही. मग एका गोष्टीचा तपास लावता पोलिसांनी सगळ्या गोष्टींचा खुलासा करून सविताला आणि तिच्या नवऱ्याला रघुनाथला अटक केली. स्वतःच्या जन्मदात्या बापाला मारण्याच्या गुन्ह्यावरून आणि आईचा छळ केला म्हणून सविताला आणि तिच्या नवऱ्याला अटक केली. तितक्यात वकील साहेब देखील तिथे आले आणि वकील साहेबांनी सांगितलं, शालिनीताई तुमचे पती जाण्याच्या अगोदरच त्यांनी एक मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं, ते मी आज तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे. वकिलांनी पत्र ते पोलिसांसमोर वाचून दाखवलं. त्यामध्ये असं लिहिलं होतं, जी काही प्रॉपर्टी आहे ती सर्व मोहनराव यांच्या मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी शालिनीताई हिच्या नावावरती उतरणार आहे आणि तिची जर इच्छा असेल तर ती प्रॉपर्टी ती तिच्या मुलीला देऊ शकते आणि नसेल तर ती इच्छा असेल त्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी देऊ शकते. मृत्यूपत्र वाचल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सर्वात जास्त धक्का तर सविताला आणि तिच्या नवऱ्याला. आता सविताला आणि रघुनाथला कळून चुकलं होतं की आपल्या हातातून सगळं काही निसटून गेलं आहे. शालिनीताई ह्या समोर येऊन सविताला म्हणाल्या, तुझ्याकडून तर लग्नातल्या उंबरठ्याचं माप ओलांडल्यानंतरच आम्ही ज्या काही अपेक्षा होत्या त्या सगळ्या तिथेच सोडून दिल्या होत्या, त्यामुळे तुझा कोणताच प्रश्न यामध्ये येत नाही. परंतु रघुनाथ, अरे तू तर आमचा जन्मदाता मुलगा होतास ना, काय अवस्था करून ठेवली आहेस तू आमची. प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या बापाचा जीव घेतला आणि स्वतःच्या आईला देखील संपवायला निघालास. हे बोलून शालिनीताई एक जोरात रघुनाथच्या कानाखाली मारली आणि लालबुंद झालेल्या शालिनीताई शांत झाल्या आणि लगेच दुसऱ्या क्षणाला शालिनीताईंनी पोलिसांसमोर आणि वकिलांसमोर सांगितलं की वकील साहेब, नवीन मृत्यूपत्र तयार करायला घ्या. आता जी काही माझी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमधील 60% हिस्सा हा मी ह्या माझ्या मुलाला देत आहे, ज्याने माझा जीव वाचवला, आणि 40% प्रॉपर्टी मी माझ्या मुलीच्या नावावरती करत आहे. हे शब्द ऐकून सविताला आणि रघुनाथला खूप मोठा धक्का बसला होता आणि शालिनीताईंनी सांगितलं होतं, आता आयुष्यभर भोग तुझ्या कर्माची फळं आणि तिथेच तुमची कर्माची फळं आहेत. शालिनीताई आता त्या ऑटोवाल्या ड्रायव्हरसोबत आणि त्याच्या बायकोसोबत आनंदाने त्यांच्या बंगल्यामध्ये राहत होत्या आणि त्यांचा मुलगा आणि सून मात्र जेलची हवा खात होते. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, पैशासाठी प्रॉपर्टीसाठी सविता आणि रघुनाथ खूप चुकीचं वागले. स्वतःच्या जन्मदात्या बापाला मारून टाकलं आणि आईला देखील मारायला निघाला होता. याबद्दल तुमचं काय मत आहे. आणि शेवटच्या क्षणी शालिनीताईंनी जी काही प्रॉपर्टी होती ती त्या अनोळखी रिक्षा ड्रायव्हरच्या नावावरती करून दिली होती आणि त्याच्यासोबतच राहत होत्या. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.